6 डिसेंबर 1992ला कारसेवक आणि कारसेवा हा शब्द सर्वांना माहिती पडला. त्याआधी या शब्दाची चर्चा फारशी होत नव्हती. नमस्कार, मी राजश्री द पब्लिक व्हॉइस न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. 22 जानेवारीला श्री रामचंद्र त्यांच्या अयोध्येमध्ये विराजमान होणार आहेत. परंतु यामध्ये सर्वात महत्त्वाचा रोल आहे तो कारसेवकांचा. आपल्यासोबत आहे जयंत जोशी सर. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की कारसेवक म्हणजे काय आणि कारसेवा म्हणजे काय? कार सेवक म्हणजे कार हा शब्द तसा थोडासा चुकीचा आहे. त्याच्यामध्ये हातांचा संबंध आहे. स्वतःच्या हाताने आपण जी सेवा करू त्याला करसेवा असा शब्द आहे. तो चुकून कारसेवा अशा पद्धतीने रूढ झाला. प्रत्यक्ष अयोध्येच्या राम मंदिर बांधण्याच्या प्रक्रियेमध्ये या आपल्या देशातल्या सर्वसामान्य जनतेचा पूर्ण सहभाग असावा. या ना त्या प्रकाराने जिथे असू तिथून तो सहभाग निश्चित व्हावा आणि त्यातून त्यांना आनंद समाधान मिळावं अशा हेतूनेही करसेवा कल्पना पुढे आली. विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून ही कल्पना पुढे आली, ती लोकांमध्ये पसरवली गेली आणि त्यासाठी अनेक वर्ष योजनाबद्ध पद्धतीने काही कार्यक्रम आखण्यात आले. त्यामध्ये आपल्याला सर्वांना माहीत असेल तर रामशिला याचे पूजन झालं. ते पूजन संपूर्ण देशामध्ये जिल्ह्यातून गावागावातून अशा प्रकारच्या विटा तयार करून तिथे आणण्यात आल्या आणि मग प्रत्यक्ष त्या कामात आपला सहभाग आहे असं तिथल्या स्थानिक नागरिकांना वाटावं म्हणून हे पूजन करण्यात आलं. असे अनेक कार्यक्रम प्रत्यक्ष करसेवा अयोध्येमध्ये सुरू होण्यापूर्वी झाले. ह्या विटा त्यानंतर त्यासाठी जमवलेला निधी हे सर्व अयोध्येमध्ये जमा होत असताना प्रत्यक्ष हे अयोध्येत ह्या व्यवस्था लावण्यासाठी सुद्धा अशा प्रकारे स्वयंस्फूर्तीने काम करणाऱ्या नागरिकांची गरज होती आणि त्यालाच करसेवा असं नाव रूढ झालेलं आहे. कारसेवक आणि बाबरी मस्जिद याचा काय संबंध आहे? कारसेवक आणि बाबरी मस्जिद याचा संबंध शब्दशः म्हणलं तर काहीच नाही. परंतु तिथे रामलल्लाचं मंदिर होतं. हिंदूंचं ते धार्मिक श्रद्धास्थान आहे आणि ते हिंदूंना परत मिळावं अशी सर्व हिंदू धर्मियांची जी आकांक्षा होती, त्यासाठी प्रयत्न करणारे नागरिक आणि त्या नागरिकांना नुसतंच काही कोणत्याही नावाखाली ते एकत्र येऊ शकत नाहीत म्हणून अशा प्रकारे त्यांना कारसेवक असं नाव देण्यात आलं आणि त्यामुळे ते एका छत्राखाली एका भगव्या झेंड्याखाली असे एकत्र आले आणि त्यामुळे हे सगळं पुढचं आपण जे पाहतो ते घडलेलं आहे. त्या मोहिमेमध्ये तुम्ही होतात. जे काही ती घटना घडली त्यामध्ये ती घटना कशी घडत गेली? रामशिला पूजनाच्या नंतर तिथे राम मंदिर व्हावं अशी मागणी जेव्हा जोरदार धरायला लागली होती 1989च्या नंतर, परंतु त्यावेळेला तिथे सुप्रीम कोर्टाचा निकाल आलेला नव्हता आणि कुठल्याही प्रकारची परवानगी नव्हती. परंतु सर्वसामान्य भक्तांना निदान त्या जागेवर असलेल्या मूर्तीचं दर्शन घेण्यात यावं यासाठी जे काही आंदोलन उभं राहिलं, त्या आंदोलनाचा शेवट हा ती बाबरी मस्जिद लोकांच्या भावनांचा उद्रेक झाल्यामुळे पडण्यामध्ये झालेली आहे. हा कारसेवक आणि बाबरी मशिदीतला संबंध आहे. पण ती घटना कशी घडली? म्हणजे पहिले कसे चढले कारसेवक किंवा ती कशी घडली? याच्यामध्ये 2 टप्पे आहेत. कारसेवेचे 1990 साली पहिल्यांदा कारसेवा करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर 1992 साली. 1990 साली मुलायम सिंग यादव यांचं सरकार होतं उत्तर प्रदेशमध्ये आणि त्यांनी इतकी प्रचंड कडेकोट बंदोबस्त ठेवलेला होता की लोकांनी त्या विवादित स्थळापर्यंत जाऊच नये या ना त्या प्रकाराने त्यांना विरोध आणि ते आंदोलन मोडून काढायचा चंगच त्यांनी बांधला होता. तो एक पहिला टप्पा की ज्या टप्प्यामध्ये इतका प्रचंड विरोध सहन केलेले जे कारसेवक होते ते आणि त्यांच्या संपर्कात येणारे बाकीचे सर्व त्यांच्या गावातले लोक, या सगळ्या लोकांच्या भावनांचा उद्रेक हा 92 साली झाला. कारण पहिल्यांदा यश मिळालं नाही म्हणून 92 साली पुन्हा एकदा हे आंदोलन करण्याचा निर्णय झाला होता आणि या सगळ्या आंदोलनामध्ये जसे
विश्व हिंदू परिषदेचे नेते होते, तसेच भारतीय जनता पार्टीचेही नेते होते, अन्य काही स्थानिक पक्षांचेही नेते होते, बजरंग दल त्यामध्ये प्रामुख्याने सहभागी होता. आणि तो सगळ्या उद्रेकाचा परिणाम म्हणून ती बाबरी मशीद 1992 साली पडण्यामध्ये झाली. 1990 साली मुलायम सिंग सरकार होतं, त्यांनी जो विरोध केला तो 92 साली कल्याण सिंग यांचं भाजपचं सरकार असल्यामुळे एवढा विरोध झाला नाही आणि तो जो काही विवादित ढाचा बाबरी मशिदीचा होता तो सहजपणे लोकांकडून पाडला गेला. अ, या मोहिमेमध्ये लोक भारतातून कुठल्या कुठल्या भागातनं आली होती आणि तुम्ही जेव्हा एकत्र भेटलात सगळे कारसेवक, तेव्हा तुमच्या काय चर्चा व्हायच्या किंवा तुम्ही एकमेकांचं काहीतरी शेअरिंग करत असाल, हे सर्व कसं होतं? भारतातून असा कुठलाही भाग नाही जिथून कारसेवक तिथे पोहोचले नाहीत. मी प्रत्यक्ष 1990च्या कारसेवेत सहभागी होतो. या सगळ्या योजनेमध्ये की लोकांनी तिथे येऊन कारसेवा करावी, इतकं व्यवस्थित नियोजन झालेलं होतं की कोणत्या कोणत्या गावातून किती लोक येणार आहे त्याचा अंदाज करून कसे कसे तिथे पोचतील याची योजना त्यावेळेला तयार सर्व ठिकाणी असणार. म्हणजे जशी आमची होती, आम्ही आता पुण्यातले काही ग्रुप्स त्यावेळेला निघालो होतो रेल्वेने. आणि मग आपल्याला काय काय अडथळे येऊ शकतात, तिथे आता कडेकोट बंदोबस्त आहे, आपल्याला करायचं तर आहे, त्या अडथळ्यांची पूर्वकल्पना नसली तरी सुद्धा कल्पना करून की आपल्याला काय काय अडथळे येऊ शकतात त्याप्रमाणे हे सगळं नियोजन त्या त्या ठिकाणचे स्थानिक लोक हे सर्व करत होते आणि त्यांना त्याचा सपोर्ट हा उत्तर प्रदेशमधल्या अयोध्येच्या आजूबाजूच्या जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांचा, अगदी खेडेगावातला अशिक्षित असो नाही तर शहरातला सुशिक्षित असो, अशा सर्व लोकांचा पूर्ण पाठिंबा होता आणि त्यांनी यथाशक्ती सर्व मदत अशा कारसेवकांना त्यावेळेला केली होती. त्यावेळेस गाड्या पण बंद करण्यात आल्या होत्या, तेव्हा कारसेवकांनी पुढे काय केलं? गाड्या बंद झाल्या होत्या. इतकं इतकं की थोडंसं अंतर जरी रिक्षाने जरी जायचं म्हटलं तरी रिक्षा अवेलेबल होत नव्हत्या. रेल्वे बंद, म्हणजे वाटेतच अडवून ठेवल्या जात होत्या, बसेस बंद होत्या. अशा वेळेला आमच्यासारखे जिथे आम्हाला अडवलं तिथून आम्ही अयोध्येपर्यंत सर्वजण चालत गेलो. किती किलोमीटरचा रस्ता होता? पण आम्ही जेव्हा निघालो तेव्हा रेल्वेने अलाहाबादपर्यंत पोहोचलो, आत्ताचं प्रयागराज. तिथून मोर्चा सुरू झाला होता आणि साधारण 30 किलोमीटर अंतर गेल्यानंतर तो मोर्चा गंगा नदीच्या पुलावर अडवण्यात आला आणि तिथून त्या सरकारने बसेसची व्यवस्था केली होती की यांना अटक करून लांब कुठेतरी ठेवा. असे सर्व लोकांना अटक करून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन काही लोकांना सोडून दिलं, काही लोकांना जिथे जागा होती तिथे उतरवलं. पण तिथून पुढे वाहतूक व्यवस्था पूर्ण बंदच असल्यामुळं असे सर्वच कारसेवक हे चालत निघाले. आमचं जे अंतर होतं ते आत्ता अंदाजे सांगता येईल साधारण 200 किलोमीटर होतं, अलाहाबादपासून ते पुढे अयोध्येपर्यंत. ते आम्ही 5 दिवसात चालत चालत पूर्ण केलं. गुपचूप, इतकं गुपचूप की पोलिसांना आपला कुठलाही सुगावा लागू नये म्हणून गावागावातनं शेतातनं चाललो आणि मुख्य रस्ते जे होते, हायवे किंवा आतले गावातले रस्ते, ते सर्व टाळून आम्ही पोलिसांच्या नजरा चुकवत चुकवत अयोध्येपर्यंत पोहोचलो. पोलिसांच्या नजरा कशा चुकवल्या? काय काय क्लुप्त्या तिथे तुम्ही वापरल्या? तिथे त्या स्थानिक लोकांनीच आम्हाला खूप मदत केली त्यावेळेला. म्हणजे शेतीवाडी असलेली लोक शेतात काम करत असताना जर रस्ता जवळ असेल तर ते हाक करून सांगायचे थांबा. आणि त्यातले बरेच लोक, म्हणजे बरेचदा असा अनुभव आला की लोक त्या रस्त्यापर्यंत जाऊन पोलिसांची गाडी कुठे दिसत नाही ना असं पाहून यायचे आणि मग आम्हाला सांगायचे आता रस्ता क्रॉस करा. कोणत्याही प्रकाराने रस्त्यावरून चालू नका, डांबरी सडकेवरून, हायवेवरून, अन्यथा तुम्ही लगेच तुम्हाला अटक होईल. आणि त्याप्रमाणे एकदा मला वाटतं सुलतानपूर हायवे होता, रायबरेली का अमेठीला जाणारा होता तो रस्ता. तो हायवे मोठा होता आणि तेवढं पटकन सर्वजण पास होऊ शकले नाहीत आमच्या ग्रुपमधले. काही गेले पुढे आणि काही मागे राहिले, त्यांना अटक झाली. ते परत आणखीन लांब जाऊन पडले, तिथून पण ते लोक सगळे चालत आले. हे साधारण 200 किलोमीटरचा हा प्रवास आम्ही 5 दिवसात पूर्ण केला होता. हा लढा तुम्ही 2 वेळा दिलात.
परंतु एक चांगलं काम करत होतात तुम्ही कारसेवक, तरीही तुम्हाला विरोध का होत होता? आणि विरोध राजकीय पक्षांकडून होत होता की समाजाकडून होत होता? विरोध राजकीय पक्षाकडून होण्यापेक्षा सुद्धा अ, त्यावेळेला अर्थातच जे सरकार असतं राज्यामध्ये, त्या सरकारचा निर्णय म्हणून तो विरोध असतो. पक्षाचा विरोध तर असू शकतोच, त्याबद्दल काही प्रश्न नाही. परंतु फक्त माझ्या अंदाजाने ही जे हिंदू धर्माला अनुकूल असे जे पक्ष आहेत, भारतीय जनता पार्टी किंवा त्यांच्याशी संबंधित अशा काही संघटना आहेत, जशी की विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, यांचा फक्त सपोर्ट होता. बाकी मला नाही वाटत कुठल्याही पक्षाचा सपोर्ट, राजकीय पक्षाचा सपोर्ट होता. म्हणजे त्यावेळेसही ही घटना घडली म्हणजे हे सगळं झालं, तर केवळ भाजपाचं सरकार होतं म्हणून तुम्हाला सपोर्ट मिळाला असं तुम्ही म्हणू शकता का? नक्कीच म्हणू शकतो. कारण पोलीस दल कुठल्याही राज्याचं हे त्या सरकारच्या आदेशावरच कृती करत असतं. आणि जर काँग्रेसचं सरकार असतं तर याही वर्षी? असं जर तर म्हणण्यात आता काहीच अर्थ नाही. ज्यांचा विरोध आहे हे आपल्या म्हणजे कोणाचा विरोध आहे आणि कोणाचा नाहीये हे आपल्या सर्वांनाच आता कळून चुकलेलं आहे. फक्त भारतीय जनता पार्टी आणि हिंदुत्वाला मानणारे पक्ष यांचाच या राम मंदिराच्या कामामध्ये पाठिंबा आहे. अन्य कुठल्याही पक्षांचा पाठिंबा नाही. आता तुम्ही जो एक प्रसंग सांगितला, की तुमच्या काही साथीदारांना पोलिसांनी अटक केली होती. असे काही प्रसंग आहेत? नाही, खरंच म्हणजे बाकी तसं पोलिसांनी त्रास दिला नाही कोणाला. त्यांना जशी ऑर्डर्स होत्या त्याप्रमाणे ते वागले. म्हणजे त्यांना माझ्या मते अशा ऑर्डर्स होत्या, की असे कोणी कारसेवक दिसले, तर त्यांना फक्त अटक करा आणि लांब नेऊन सोडा. म्हणजे एक कमीत कमी 50 किलोमीटर, 100 किलोमीटर असं कुठेतरी विरुद्ध दिशेला, अयोध्येच्या विरुद्ध दिशेला सोडा. जेणेकरून ज्या दिवशी कारसेवा ठरलेली आहे, त्या दिवशी ते लोक तिथे पोहोचू नयेत आणि हा त्यांचा कार्यक्रम अयशस्वी व्हावा. एवढंच त्यांचा हेतू होता. बाकी अ, कारसेवकांना तसा शारीरिक त्रास, मारहाण अशी फारशी कुठे दिसली नाही. परंतु तिथे अयोध्येमध्ये फायरिंग झालं होतं त्यावेळेला. हां, 1990च्या कारसेवेमध्ये मुलायमसिंग यादवांचं सरकार होतं. तेव्हाही हा प्रकार मारहाणीचा फारसा दिसला नाही. परंतु प्रत्यक्ष ज्या दिवशी कारसेवा ठरली होती 30 ऑक्टोबर आणि 2 नोव्हेंबर 1990 साली, त्यावेळेला मात्र पोलिसांना नक्कीच अशा प्रकारच्या ऑर्डर्स असतील, की जे होईल ते होईल, पण तुम्ही हे आंदोलन मोडून काढायचं आहे. कारसेवक जे जमलेले आहेत, त्या सर्वांना तिथून हटवायचं आहे. त्यामुळे पोलिसांनी सर्व प्रकारांचा वापर केला. काही कथा आता नंतर सांगितल्या जातात आणि त्या प्रत्यक्षात आम्ही त्यावेळेला अनुभवल्या आहेत, पाहिल्या आहेत, की पोलिसांनी फायरिंग परवानगी नसताना सुद्धा कमरेच्या वर म्हणजे जेणेकरून तो आंदोलक जागच्या जागी मरेल अशा पद्धतीने फायरिंग केलेलं आहे. रक्ताचे सडे पाहिले आम्ही अयोध्येमध्ये. एकंदरीत त्यावेळी किती कारसेवक मृत्युमुखी पडले? साधारण 1990 साली जेव्हा पहिली कारसेवा झाली, तेव्हा अयोध्येमध्ये पोहोचू शकलेले असे साधारण 2.5-1 लाख लोक नक्की होते. 2 ते 2.5 लाख नक्की होते. आणि त्यापेक्षा जास्त, कदाचित दुपटीपेक्षाही जास्त हे 1992 साली तिथे जमा झाले. 1992 साली जेव्हा बाबरी मशीद ढाचा पडला, त्यावेळेला फायरिंग झालं नव्हतं. जे फायरिंग होतं, जे कारसेवक शहीद झाले, तिथे हुतात्मा झाले, ते फक्त 1990 साली. किती संख्या होती त्यांची? म्हणजे मेलेल्यांची. हां, हां. सरकारी आकडा काही वेगळंच सांगतो. 700-800 आकडा माझ्या मते काहीतरी सांगतात ते. परंतु मी माझ्या डोळ्यांनी जे पाहिले आणि अयोध्येमध्ये एक दिवस पूर्ण फिरलो आम्ही चालत-चालत. त्यावेळेला जे काही ऐकू आलं, काही लोकं बोलत होते. तिथे जे आखाडे आहेत धर्माचार्यांचे, तिथे लोकं वस्तीला होते. त्यांच्याकडून जे काही कळलं, त्याच्यामध्ये हा आकडा कमीत कमी 3000च्या पुढे नक्की आहे. तो त्यावेळेस पण तुम्ही होतात. तुम्ही ते सगळं बघितलंय. नाही, आता त्यामध्ये कारसेवा ज्या दिवशी ठरली होती, पहिल्या दिवशी 30 ऑक्टोबरला पहिल्या दिवशी जेव्हा झाली, त्यामध्ये पोलीस दलाला न जुमानता कारसेवक बाबरी मशिदीच्या दिशेने धावले. त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात यशही मिळालं. परंतु असं कुठेही दिसलं नाही, की या लोकांना बाबरी मशीद पाडायची आहे, असं कुठं दिसलं नाही. कारण हे लोक चढले
ते बाबरी मशिदीवर चढले, तिथे झेंडा फडकवला आणि तिथून उतरून निघून जाणार होते. पण त्यानंतरच्या त्या मला वाटतं मग कदाचित अ, तासाभरानंतर हे जेव्हा लोक परत जायला निघाले होते, त्यावेळेला फायरिंग सुरू झालं. त्याचं कारण असं झालं, अयोध्येमध्ये 3 प्रमुख रस्ते आहेत. तर तिन्ही प्रमुख रस्त्यांवरून साधारणपणे 60,000-70,000, 80,000, काही एका ठिकाणी 1,00,000 असे 3 प्रमुख नेते होते. मला वाटतं मुरली मनोहर जोशी, भाजपच्या उमा भारती, अशा नेत्यांच्या नेतृत्वाखाली ते मोर्चे निघाले, की जे सर्व जिथे रामाचं जन्मस्थान आहे त्या ठिकाणी आपल्याला जाऊन करसेवा करायची आहे. म्हणजे तिथे जे काम असेल ते आपल्याला करायचं, या भावनेने सगळे निघालेले ते रामभक्त होते. एवढा मोठा जमाव पोलिसांना कदाचित काबूत आला नसावा, त्यामुळे त्यांनी फायरिंगचा आदेश मिळताच फायरिंग सुरू केलं. त्यामध्ये अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला, खूप मोठ्या प्रमाणात जखमी पण झाले. कारण अर्थातच एवढ्या मोठ्या जमावात जेव्हा फायरिंग होतं किंवा अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जातात, तेव्हा पळापळ होते, चेंगराचेंगरी होते, त्यामध्ये अनेक जखमी झाले. या अयोध्येच्या प्रकरणाचा गोध्रा हत्याकांडाशी संबंध लावला जातो. हे कितपत खरं आहे असं तुम्हाला वाटतं? हा सर्व एकत्रित परिणाम आहे. संबंध लावला तर त्यात गैर काही नाही. कारण गोधरा प्रकरणामध्ये रामभक्तच होते, की जे अयोध्येच्या दिशेने निघाले. हिंदू जेव्हा धर्म म्हणून एकत्र येतात, तेव्हा कुठे ना कुठेतरी अन्याय होत असेल तर त्याचा उद्रेक हा आपल्या समाजामध्ये स्वाभाविक आहे. त्याचा संबंध कोणी लावत असेल तर खूप काही गैर नाही माझ्या मते, पण तसं लावू नये असं माझं मत आहे. पोलिसांनी फायरिंग केली होती 1990 मध्ये आणि त्यानंतर एवढी लोक मृत्युमुखी पडली. त्याचं काही रिफ्लेक्शन जाणवलं का? म्हणजे तुम्हा सर्वांची तुम्ही मागणी केली होती का, की त्या पोलिसांवरती ॲक्शन व्हावी किंवा त्या सरकारवरती काही ॲक्शन घेतल्या जावी? नाही, अशा प्रकारे मागणी झाल्याचं मला काही आठवत नाही आणि अशी मागणी करणंही चुकीचंच आहे. कारण पोलीस सुद्धा आपल्याच समाजाचा एक घटक आहे. त्यांनी जाणून बुजून किंवा काही वाईट हेतू ठेवून केलं जरी असेल, तरी त्यांना सर्वांनाच आपल्याबरोबर घेऊन जायचं आहे. आणि हाच अनुभव हा बाबरी मशीद जेव्हा पडली 92 साली, तेव्हा आला, की तेव्हा पण हेच पोलीस असतील किंवा त्यांच्याच पोलीस दलातले असे लोक असतील. पण त्यावेळेला असं काही फायरिंग झालं नाही. म्हणजे त्यांना जे आदेश देणारे लोक होते, त्यांचे आदेश ते चुकीचे होते, असा त्याचा अर्थ निघतो. पोलिसांची कृती ही स्वयंस्फूर्त कधीच नसते. त्यांना जेव्हा आदेश मिळतो तेव्हाच ते त्याप्रमाणे कृती करतात. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी याची जबाबदारी स्वीकारली होती. हे याकडे तुम्ही कसं बघता? त्यांच्या विधानाचा अर्थ चुकीचा लावला जातो. म्हणजे बाबरी मशीद पडल्यानंतर मुसलमान समाजामध्ये सुद्धा वातावरण तापलेलं होतं. त्यांच्यामध्येही काही संतप्त लोक होते, की एवढे सरकार, एवढं पोलीस बंदोबस्त असून सुद्धा हे असं कसं घडू शकतं. आणि ज्या संघटनांनी, ज्या पक्षांनी हे आंदोलन उचलून धरलं, त्यांचे बरेचसे लोक अटकेत आधीच गेले होते. याचा अर्थ त्यांनीच नेतृत्व केलं हे दिसत होतं. परंतु त्या केवळ राजकीय विधानाचा अर्थ वेगळा लावला जातो आहे. बाळासाहेब ठाकरे जे काही म्हणाले असतील, त्यामध्ये असं म्हणजे त्यांनाही माहीत नाही आहे हे दिसतं त्या विधानातून, की त्यांचे नेमके शिवसैनिक होते तिथे का नव्हते, असतील तर किती, कोण होते आणि कसे होते, याची कोणालाच कल्पना नाही. कारण त्या आंदोलनामध्ये जमा झालेले सर्व नागरिक हे हिंदू म्हणून आणि रामभक्त म्हणून आले होते. तिथे कुठल्याही पार्टीचं लेबल नव्हतं, कुठल्या संघटनेचं लेबल नव्हतं. त्यामुळे असं म्हणणं चुकीचं आहे. कुठल्याही राजकीय पक्षाने त्याचं क्रेडिट घेऊही नये. ज्यांनी हे सगळं सुरू केलं आणि वाढवण्यास हातभार लावला त्यांना जरूर याचं क्रेडिट मिळालं पाहिजे. एवढ्या मोठ्या प्रमाणात राम मंदिरासाठी समर्थन मिळतं आहे देशामध्ये. सुप्रीम कोर्टाने लोकांच्या भावनांचा आदर करून, पुराव्यांचं शहानिशा करून हिंदूंच्या बाजूने हा निर्णय दिलेला आहे. त्यामुळे असं कुणाशी काही मंदिराचा संबंध जोडणे किंवा काही काय म्हणायचं त्याला, विशिष्ट जातीबद्दल किंवा अशा प्रकारे संबंध जोडून ते चुकीचं आहे.
आत्ता जे चाललं आहे ते एका संपूर्ण अ, वेगळ्या संस्थेमार्फत हे मंदिर बांधणं चालू आहे, ज्यामध्ये अ, सरकारचा सहभाग आहे, त्याच्याही पेक्षा कैक पटीनं नागरिकांचा स्वयंस्फूर्त सहभाग आहे. मंदिरासाठी जो निधी संकलन गेल्या वर्षी झालं, त्याही आधी अनेक वर्ष काही वेळेला झालेलं आहे वेगवेगळ्या निमित्तांनी. मला वाटतं त्यातला सहभाग लक्षात घेतला तर खूप मोठा सहभाग लोकांचा जास्त आहे. कार सेवा आणि कार सेवक जातीमध्ये बांधला जाऊ शकतो का? तुम्हाला काय वाटतं? अजिबात नाही. राम हा सर्वांचाच आहे. राम हा राजा होता. संपूर्ण भारतवर्षात अगदी दक्षिणेमध्ये गेलात कुठेही, उत्तरेमध्ये गेलात, पूर्वेला गेलात भारताच्या, पश्चिमेला भारताच्या गेलात, तुम्हाला राम हे नाव ठेवलेलं आढळतं मुलाचं. म्हणजे राम संपूर्ण भारताच्या जनमानसात रुजलेला आहे. रामाला मानणारे लोक आहेत आणि प्रभू श्रीराम हे आराध्य दैवत आहे लोकांचं. त्यामुळे त्याकडे त्या दृष्टिकोनातूनच पाहावं. लोकांनीच हजारो वर्षांच्या परंपरेतून हिंदूंनी रामाला, जरी त्यावेळेला तो राजा असला तरी त्याला आता देवत्व दिलेलं आहे. त्यामुळे जाती वगैरे असा हा विषय त्याच्यापर्यंत पोचूच शकत नाही आणि तो पोचूही नाही, कोणी तशा प्रकारे विचारही करू नये. आता असं होतंय की शरद पवारांना इन्व्हिटेशन गेलेलं आहे. तर त्यांनी फक्त पत्र देऊन असं कळवलंय की सध्या मी येणार नाही. काही दिवसानंतर मी अयोध्येला येऊन रामाचं दर्शन घेईन. परंतु काँग्रेसला इन्व्हिटेशन दिल्यानंतर त्यांनी येण्यास विरोध केलाय. तर तुम्ही याकडे कसं बघता? तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. राम मंदिर बांधणाऱ्या ट्रस्टनी भारतातल्या सर्वच प्रमुख पक्षातल्या लोकांना, धार्मिक धर्माचार्यांना, सामान्य नागरिकांना अशा सर्वांना निवडून निवडून निमंत्रणं दिलेली आहेत की तुम्ही हे मंदिर झालेलं आहे आता दर्शनाला या. जायचं का नाही हा त्याचा त्याचा प्रश्न आहे. त्याच्या त्याच्या विचारधारेनुसार तो वागणार आहे व्यक्ती.